माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित नगरपालिकेचा जो आराखडा आपण तयार करणार आहोत, त्या नगरपालिकेला आपण ठरवलं आहे की 2029 मध्ये नगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर करण्याकरता 2035च्या नगरपालिका कशा असतील आणि 2047ला नगरपालिका कशा असतील याचा विकास आराखडा कसा तयार करायचा आणि सरकारकडून कसा निधी मिळवायचा याची आम्ही चर्चा केली. अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊतांनी शिंदे गटाचा कोथळा अमित शहाच काढतील असं. माननीय एकनाथ शिंदेजी एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत आणि आमचं नेतृत्व जे आहे, केंद्रातलं नेतृत्व मोदीजी असतील, अमित भाई असतील, एनडीएच्या घटक पक्षांना नेहमीच झुकतं देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे. त्यामुळे शिंदेजी हे अत्यंत एकमेकाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो आणि म्हणून कोणी कोणाचा कोथळा काढत नाही, तर आम्ही बरोबर काम करतोय. आणि एवढं एकनाथ शिंदे साहेब आहेत ते संयमानं सर्व गोष्टी घेतात, ऐकतात आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करतात. नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जी कटुता आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसू नये म्हणून दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असल्याचं कळतंय. म्हणजे काय आणि ते नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की हे स्थानिक पातळीच्या निवडणूक आहेत, म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवताना तेथील जो काही पदाधिकारी असेल, आमदार असेल, जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, यांनी त्या पातळीवर निर्णय घ्यायचा आहे. जर युती झाली तर स्वतंत्र लढा, परंतु एकमेकावर खालच्या पातळीवर कोणीही टीका करायची नाही असे संकेत दिलेले आहेत. म्हणून या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहत असाल, भाजप पण आहे, राष्ट्रवादी पण आहे, शिवसेना आहे, हे सर्वजण आपापल्या पद्धतीने लढत आहेत आणि मला वाटतं अखेरला याचा शेवट हे गोड होणार आहे. 35 आमदार तुमचे फोडणार आणि तुम्हाला वाटते तुमच्या मागे अमित शहा आणि अजून एक जण आहे दिल्लीमध्ये, तुमच्या मागे कुणीही राहणार नाही, तुमचे हाल होणारच आहे असंही साहेब संजय राऊत म्हणाले. 35 आमदार फोडणार, 10 आमदार फोडणार, काय हे जे आकडे असतात ना, अशा पद्धतीने नसतं होत राहत. ही जी काय कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना. 1.5 वर्ष आम्ही सगळं प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा तुमच्या बुडाखाली कधी गेले निघून सर्वजण, तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे. म्हणून आम्हाला कोण फोडणार या भ्रामक कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये. आम्ही मजबूतीने आहोत, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि आमच्यातला कोणीही एकही माणूस इकडे तिकडे जाणार नाही. सांगोल्यामध्ये शहाजी बापू आणि शेकापच्या कार्यालयावर भरारी पथकाने रेड मारलेली आहे. सत्तेचा दुरुपयोग होतोय अशी टीका होते. पैसे वाटप होत होतं तिथे पण. शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती. एक वाक्य तुम्हाला सांगतो, नैतिक बळ नाही आणि नैतिक बळ नाही आणि शहाचे ते राजकीय आश्रित आहेत आणि आश्रिताकडे स्वाभिमान, संघर्ष गोष्टी बिनकामाच्या ठरतात आणि आश्रितांनी फेकलेल्या टुकड्यावर जगायचे असतात. एकनाथ शिंदे साहेबांकडे बळ नाही तर कशाला त्याच्या विरोधात बोलता तुम्ही? एकनाथ शिंदे साहेबाला काही कळत नाही तर कशाला त्यांच्या विरोधात बोलता? एकनाथ शिंदे साहेबाला संघटन करता येत नाही, कशाला त्यांच्या विरोधात बोलता? आज अशी परिस्थिती झाली की एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवस निघत नाही. हीच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे. एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतात ते करतात हे अख्खा महाराष्ट्र जाणू नये आणि त्यातल्या त्यात हे हा विरोधी पक्ष जाणू नये. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जर एखादा ठरवलं तर ते कोणतंही कार्य असो ते पूर्णत्वाला नेतात. म्हणून एकनाथ शिंदे साहेबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात, परंतु जितकं टार्गेट कराल तितकं एकनाथ शिंदे साहेब आणखीन उंचीवर जातील. महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा सर्वांना आवडतोय, सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत, हीच त्यांची पोटदुखी आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबाला टार्गेट कसं करायचं, त्यांच्यावर आग परखड कशी करायची, ते त्यांचे आमदार फुटणारे कसं बोलायचं, या सगळ्या बाबी ज्या आहेत ना मुद्दामून कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एकनाथ शिंदे साहेब सर्वांना पुरून उरतील आणि अत्यंत हे नेतृत्व
महाराष्ट्रात भाजपाच्या मागे उभी राहिली आहे आणि त्यामुळं नागपूरमध्ये सुद्धा आम्हीच मोठ्या संख्येने नगरपालिकेत निवडून येऊ आणि 51% मतं घेऊन नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकेल. नगरपालिका निवडणुकीमध्ये कुठेतरी कटुता आली आहे महायुतीमध्ये, ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत राहू नये यासाठी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असते. 3 तारखेला निकालाच्या दिवशी कळेल की संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बसू, 4 तारखेला बसू. पण महायुतीमध्ये ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील त्यावर टीका टिप्पणी न करता मंत्रित्वाच्या भूमिकेतनं निवडणूक लढा. राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतांतर झाले, मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही. महायुती ही आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू. नाना पटोले असं म्हणाले की भाजप ऑपरेशन लोटस केल्याशिवाय शांत बसणार नाही. रवींद्र चव्हाण यांचं जे वक्तव्य होतं त्यातनंच होतं आणि येत्या हिवाळी अधिवेशनात ते होण्याची शक्यता आहे. तर नाना पटोले हे जे बोलतात हे खरं तर 200 मतं घेऊन नाना पटोले निवडून आले. त्यांना हे माहिती आहे की आता पुढचा पराभव माझा नक्की आहे आणि